जय बांधवांनो, हा व्हिडिओ बनवायचं कारण फक्त एकच आहे। आता 20 तारखेला मतदान असल्यामुळे बरेचशा लोकांच्या डोक्यामध्ये पक्षाचं वारं घुसलंय। त्यांना आणि सगळ्या बाकीच्या इतर लोकांना मला फक्त एकच सांगायचं आहे। आता मी जो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे तो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेअर करा आणि मगच तुम्ही मतदान करा। आणि डॉक्टरांच्या नियमाप्रमाणे त्यांचं पालन करून ही सरकारी यंत्रणा अंतोली साडीमध्ये पोलिसांचा फौजफाटा आणून मंडपाच्या बाहेर उभा केला। काय तुम्ही पहिले आश्वासन देतात आणि मग स्वतःही हे करतात। आणि जरंगे पाटलांची प्रकृती ही चांगली राहावी यासाठी रोजच्या प्रमाणे अंतोली साडीतील महिला वयोवृद्ध लोक आजोबा हे सर्व गावामधील मंदिराच्या परिसरामध्ये बसून हरिपाठ म्हणत होते। आणि हरिपाठ म्हणता म्हणताच नंतर बघितलं की खूप सारे पोलीस आपल्या मंडपामध्ये आले। ते सगळे लोक उभा राहिले हे तुम्ही बघू शकता। आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला आधीच सांगितलं होतं की इथं कुठल्याही प्रकारचा लाठीचार्ज होणार नाही, त्याच्यामुळे आंदोलकांनी संयम बाळगावा। त्याच्यामुळं त्यांच्या प्रत्येक नियमाचं गावकरी आणि आंदोलक पालन करत होते। नंतर गावकऱ्यांच्या लक्षात आलं की इथं काही अनुचित प्रकार होऊ शकतो। तर त्यामुळे इथल्या लोकांनी त्या पोलिसांना व त्यांच्या यंत्रणांना सांगितलं की साहेब, आमचं मागणी ही सरकारकडे आहे, आम्हाला तुम्ही माफ करा आणि तुम्ही इथून बाहेर जा आणि आम्हाला आमचं आंदोलन करू द्या। आम्ही आधीच आम्हाला ह्या सरकारनं आमचं मनका मोडला आहे, तुम्ही आमचं कंबर मोडू नका अशी विनंती इथली मायबाप जनता ही सरकारला करत होती। परंतु काळाचा घात म्हणा किंवा ही सरकारची दिरंगाई म्हणा, हा काय झालं तुम्ही आता बघा। माता, माऊली, म्हातारे सर्व पोलिसांच्या पाया पडत होते, भीक मागत होते जीवनाची। सर्व त्यांना बोलत होते की साहेब तुम्ही बाहेर जा। आणि त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला काही करणार नाही, परंतु त्यांनी इथल्या आंदोलकांचा विश्वासघात केला आणि त्यांनी न कळता तिथून पलीकडून आपल्या भागावरती मारायला चालू केले। आणि मारता 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 त्यांनी सर्व म्हातारे लहान लेकरं कोणीच बघितलं नाही। नंतर जरंगे पाटलांच्या जवळ एक कवच होतं आपल्या महिला माता भगिनीचं, ते तिथपर्यंत पोहोचले। त्यांनी त्या माता मावल्या कोणालाच बघितलं नाही। दनादन दनादन जो पण मध्ये येईल तो लेकरू असू, म्हातारा असू, कोणी पण असू, त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या कमरामध्ये बंदूक, काठ्या, पिस्तूल सर्व प्रकारचे त्यांनी धारदार शस्त्राने त्यांनी
बदला घेतला आणि प्रत्येकाला तिथे जागच्या जागी लोईलं, सगळ्याला अपंग करत प्रयत्न केला. त्यांनी कोणाचाही विचार केला नाही आणि झरंगे पाटलांना त्यांनी उचलून येण्याचा डाव रचला. परंतु ही सर्व ती फुटेज आहे जी सर्व फुटेज फक्त आणि फक्त अंतोलीच्या देखील गावकऱ्यांकडे होती. आणि मला अभिमान आहे त्या गोष्टीचा की त्या लाठीचार्जमध्ये मी आणि माझा पूर्ण परिवार आम्ही सर्व सहभागी होतो. आणि अंतोली शहरातील भेदगाव जरंगे पाटलांच्या पाठीमागं पूर्ण ताकदीने उभा होतं. आणि हाच तो दिवस ज्या दिवशी कोणी विचार नाही केला स्वतःच्या जीवनाचा की 2 पोलिसांनी जपा रप मारायला चालू केलं. त्यांनी कसलाच विचार नाही केला. हो, लहान बघितल्याने मोठा बघितल्याने त्यांनी डायरेक्ट मारायला चालू केलं. कंबर बघितल्याने कोणालाच बघितल्याने कोणाचीच परवा नाही केली. ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की लोक हे काठीने मारून सुद्धा ऐकताना त्यांनी बंदूक काढून धारदार शस्त्राने लोकांच्या वरती बंदूकनी फायर करायचं त्यांनी काम केलं. त्यांनी हसत होते ते त्याला लोकांवरती हसत होते. हो, काही नाही, ते सगळं विकून आले ते लाज वगैरे सगळे शरम. आणि हा लाठीचार्ज इथल्या कोणत्याही गावकरची 1% चूक नसताना हा सर्व मी तुम्हाला प्रत्येक अँगलचा हा व्हिडिओ दाखवतोय की कोणत्या कसं कुडून त्यांनी मारायला सुरुवात केली. हा प्रत्येक अँगल आहे. आम्ही भीक मागत होतो त्यांना की साहेब तुम्ही जा, हो साहेब मारू नका. आता तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्याचं कारण फक्त एकच आहे की हा लाठीचार्ज करणाऱ्याचा सुपडा साप त्याला तुम्ही आयुष्यातून उठवा, त्याचा बाजार उठवा, त्याला कोणत्याच लायकीत ठेवू नका. हीच विनंती करण्यासाठी मी हे सर्व व्हिडिओ तुम्हाला पुन्हा दाखवतोय. काळीच तुटतंय माझं. तुम्ही सर्वांनी हा विनंती करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त भागापर्यंत. आणि या निवडणुकीमध्ये याचा बदला घ्या, नाहीतर तुम्ही मराठ्याची अवलाद नाही.